कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अंग दुखतंय माझं काम करून करून। हे बघ माझं ऐक जरा तू, मी तुला सगळ्या कामात मदत करेन, स्वयंपाक भांडी झाडलोट, पण तू दिदी आणि दाजी एकत्र आहे ना, थोडं ऍडजस्ट कर। आणि धुणं का मी एकटी धू का? अगं त्यासाठी मशीन आहे की आपल्याकडं। मशीन आहे म्हणजे? मशीन त्याच्या हाताने कपडे आत घेत नाही किंवा वाळत बी टाकत नाही। बरं बाई त्यात पण मदत करतो तुला, बस झालं तुझं समाधान? वाह, बहिणीसाठी सगळी कामं करायला तयार झाली, पण बहिणीला मात्र यांचा विचार करायला वेळ सुद्धा नाही। काय बाई, माझ्या नवऱ्याला कधी स्वतःचा विचार करायला जमणार कुणास ठाऊक, पण नाही, मी नाही यांना एकत्र येऊ देणार। मी का स्वतःचं नुकसान होऊन देऊ? हा बापू, मला तर की नाही एकदम बरं वाटते बघा। अहो या अमोलमुळे ना एकदम चैतन्य आलं आयुष्यात। अगदी खरं आहे बघा तुमचं। अहो सकाळी आर्या आली तेव्हा परिस्थिती किती अवघडून बसली होती, पण अमोलनं त्याच्यावर बी मार्ग काढला। अमोल असं काही घडवून आणायला असं वाटलंच नव्हतं मला। हा पर आर्यान रुपाली जरा नाराज झाली। होय विनायकराव, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रुपालींची फोनवर बोलून घ्या की। हा नाही म्हणजे असा विचार केला होता मी, हा पर म्हणलं अजून जरा एक प्रकरण ताज आहे, जरा तिचा राग शांत होऊ द्या, बोलीन उद्या। पण या वयात अख्खं घर असं मुठीत बांधलेलं असावं असं वाटतं, आहे का नाही? हो हो, अमोलमुळे तर आजचा दिवस कसा गेला ना तेच कळलं नाही मला। नातवंड म्हणजे ना दुधावरची साय असल्यागत असते हो। होय, निघल यातनं बी मार्ग निघल। कसं आहे विनायकराव, सगळी दारं जरी बंद झाली ना, एखादी खिडकी उघडी असती, मार्ग निघतो। हा आपण एकत्र आलोय का नाही, तशी ती बी एकत्र येतील। अहो बापू, मला तर आपल्यातलं नातं बी तुटल्यागत वाटायचं। माझं तर काय वेगळं होतं, आज गाव घर शेत आठवलं की माझा बी जीव गलबलून निघायचा बघा। आता यश आपलं शेत सांभाळतोय, त्याच्याशी कधीतरी फोनवर बोलणं होतं, तुमची ख्याली खुशाली विचारायचो, पण अवघडल्यागत व्हायचं मला पण। हीच हो बापू, अहो बारक्या पोराला जे जमतं ना ते मोठ्यांना नाही जमत। अहो आपण मोठी माणसं ना उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसतो बघा। अमोल, अरे किती उशीर बाळा, तू अजून झोपला नाहीस? अरे हे काय? हे बघा, नियती। अरे अमोल, तू म्हणजे नियती आहेस का? हो आजोबा। बापू, माझे मा आणि बाबा एकत्र आलेत, पण मला त्यांना कायमचं एकत्र आणायचंय, आणि म्हणून मी आता त्यांच्यातील नियती बनणार आहे। अरे अमोल, आजोबा तुम्ही फक्त आता मला सांगा की नियतीने कसं माझ्या मा आणि बाबांना एकत्र आणते, मग बघा मी काय करतो ते। अमोल, पण हीच रात्रीची गोष्ट बर का, त्याच्यानंतर झोपायचं। ठीक आहे बापू। कोणी नसताना तुम्ही बाबांना आणि अर्जुनला आधार दिलात। अर्जुनला होणाऱ्या प्रत्येक त्रासातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न केले, पण तुमच्या शब्दाला त्या दोघांनी काडीचीही किंमत दिली नाही, त्याचं वाईट वाटतंय मला। अरे अर्जा, तुम्ही कुणाला पेपर पाठवले नाही? मग पेपर आले कुठून? मी पाठवले होते ते पेपर। रुपाली काय बोलतेस तू? तुझं तुला कळतंय का? दादा अरे कळतंय का? जेवढी हे पेपर आले ना, एका दिवसात सह्या केल्या होत्या मी अमोलचा विचार न करता। का? रुपाली वहिनींच्या विश्वासा खातर। वाह वहिनी। अगं आर्या, भाऊजी बऱ्याच वर्षानंतर भेटतात आहे ना अमोलला। जाऊबाई, अमोलला अर्जुन आत्ता भेटत असेल,
पण तुम्ही एकटीने हे घर सांभाळलं ना. घरात दुसरी कुठलीही बाई नसताना मग तुमच्या शब्दावर विचार केला जावा इतकी सुद्धा तुम्हाला किंमत नाही. आर्या, सॉरी, तुम्हाला राग आला असेल, पण मला जे वाटलं ना तेच मी बोलली. बरं जाऊ बाई, मला माहिती आहे तुम्ही काही खाल्लं नसेल. चला आपण नाश्ता करू. चला चला लवकर चला. काय चाललंय? तिथे आता आपल्या घरात फुल लहान साथ येणार आहे. म्हणजे अमोलला आपला फॅमिली फोटो काढाय या दादांना बोलवलंय. हो मा. एक मिनिट. तू आगाऊपणा करू नकोस हा. अमोल अजून एवढा मोठा झाला नाही की तू फोटोग्राफरला घरी बोलवेल. मा, अगं मामाने फक्त फोन केलाय, ती आयडिया माझीच आहे. बाबा, आपण एकत्र राहतोय ना, तर हॉलमध्ये आपला एकत्र फॅमिली फोटो पाहिजे ना. सांगणार आहे तुम्हाला. हो हो, पण बाळा अरे प्लीज ना बाबा, बघ ना सगळी किती छान दिसत आहे. अर्जुन, अरे लेकरू एवढं म्हणते तर काढूयात की फोटो. बापू, अप्पी, अर्जा या. आपे अमोल एवढं म्हणतोय तर चल काढू फोटो एक. चल. मा, ते फुलं किती छान आहेत. तू का ठेवतीयस? फुलं घेऊनच फोटो काढूया. मोना, बघितलंस का इतक्यात दिदी आणि दाजी फुलापर्यंत पोहोचलेत. बाई, हे अजबच आहे. एवढा धिंगाणा झाला यांच्या लग्नाच्या भानगडीमुळे आणि अर्जुन दादा मात्र वंचना फुलं देत आहेत. हे आता इथवर थांबल असं वाटत नाही. तिथे राहू दे फुलं तुझ्याकडे. हे की फोटो काढा आता. अजून एक. बाबा, काय आता आपल्या तिघांचा. अमोल, अमोल अरे आपण का नाही काढायचं एकत्र फोटो? अरे तसं नाही बाळा. बाबा चालेल ना तुला? हो हो चालेल. केवढा जीव आहे याचा, पण प्लॅनिंग अगदी चोख करतो हा. मग अजून काय काय करणार आहे काय माहिती. काय काका? झालं ना आता? एकच फोटो कसा? एवढं वर्षाची राहिले ना. अरे हो, पण म्हणून काय सगळे भरून काढणार आहेस का तू एका दिवसात? तसं नाही, मग काढूया ना बाबा. बर बर काढू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.